महाराज आता काय जणाला ही पटतं नाही पटतं हे तुमच्यावर आहे, पण बघा ज्याला त्रास होतो का नाही त्यालाच ती कळतं. जेव्हा त्याला त्रास व्हायला लागला का नाही त्यावेळी त्याला ती कळतं बाबा हे असं असं झाले. पण आता आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे लक्षणं काय आहेत या गोष्टीची तुमच्यावर झाले म्हणून, तर त्यासाठी का नाही त्याची काही लक्षणं आहे ती बाबा त्यात काय मध्ये अंग खाजवतं, काळं चट्ट पडते तुमच्या हातावर तुमच्या चेहऱ्यावर, किंवा आमच्या गावाकडं कवाळ म्हणतो आम्ही त्याला, कवाळ कवाळ जरी घरात बांधतो नाही ती 4 दिवसात कवाळ नसतं किंवा त्यातनं पाणी पडायला चालू होतं. घरात एखादं शुभ कार्य आहे, समजा लग्न असेल, लग्नात सुद्धा अडचणी, त्या शुभ कार्यात अडचणी येतील. म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं करायला बघणार का त्यात काय ना काय तुम्हाला बाधा येणार, ही त्याची प्राथमिक लक्षण आहे ती. आता विषय कसा आहे माहिती का, तंत्र बाधा करते ती, चिटकुळ आणते ती, म्हणजे ती काय चिटकुळ तुम्हाला जी पाहिजे ती कुठेतरी दुसरीकडे जाऊन गाडी घेऊन येणं, तुम्हाला जी पाहिजे सोनं घेऊन येणं असं करत नाही. ज्याच्या विरोधात तुम्ही तंत्रबाधा केलेली असते, चिटकुळ आणलेली असते की नाही, ती काय करतं माहिती का, त्या माणसाच्या बुद्धीवरच ते परिणाम करतं आणि मग तो माणूस निर्णय घ्यायला चुकतो. व्यवसाय असू दे नाही तर काही असू दे, निर्णय घ्यायला चुकलं की ती लॉस करतो. मग ती अधोगती त्याची चालू होती. आपण म्हणतो बघा ह्यानं घर गाडी विकली, ह्यानं जमीनच विकली, असं त्याच्या भोवती सगळं असं वाईट सगळं व्हायला चालू होतं. आणि बघा तुम्हाला ओळखायचं कसं, ह्याचा प्रत्यय अजून एक साध्या भाषेत सांगू का, ज्यावेळी अमावस्या असते का नाही, अमावस्याला तुम्हाला असं जाणवतं की आपल्या दुकानात, आपल्या व्यवसायापाशी, आपल्या गल्ल्यापाशी कोणतरी बाबा असं महिनाभर जी येत नाही ती माणूस येणार. आणि करणार कोण असते, घरचा असतोय, भाऊभावकी असते, कोणतरी तुमच्या ओळखीतला माणूस असते किंवा ज्याला तुमचं बघवत नाही असाच माणूस असते. मग आता ही झालं सगळं व्यावसायिकांसाठी असलेले ही विषय. ह्याच्यानंतर तुम्हाला जी तुमचा ही त्रास आहेत का नाही ते पूर्णपणे कमी होतील या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी वेताळ गुरूंची भक्ती करता का नाही त्यावेळी. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.